प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आदरस्थान असणारे डॉक्टर वसंतराव धोंडेबा रुक्नवर आणि त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय सौभाग्यवती सुमती उर्फ सुरेखा वसंतराव रुक्नवर यांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव आज आपण साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं आजची ही प्रवचन सेवा या ठिकाणी करायला मिळणं हे तर खरं आमचं परम भाग्य आहे. कारण हा कृतकृत्यतेचा हा खरं तर समारंभ आहे की ज्या माध्यमातनं माता पितांची आपल्या घराविषयी असणारी कृतज्ञता, आपल्या परिवाराविषयी असणारी कृतज्ञता, आपल्या समाजाविषयी आणि आपल्या संबंधित सर्वच स्नेहीजनांची आप्तजनांची असणारी कृतज्ञता या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सगळं होत असताना असे समारंभ खरं तर आजच्या काळात होणं हे आणखी विशेष आहे. कारण आजच्या काळात आई वडिलांची समाजामध्ये सगळीकडे आपण बघतो की अवस्था आज आपण अनुभवतो आहोत आणि हे एक वेगळं पण आज आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतं. किंवा समाजापुढे वेगळा आदर्श देणारं हे कुटुंब आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. आणि म्हणून खर तर तुकाराम महाराजांचा एक अभंग की ज्या माध्यमातनं आज माता पिता काय आहेत आणि मुलं काय आहेत आणि हे सगळं तंतोतंत लागू पडणार हे रुक्नवर कुटुंब आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या हितासाठी म्हणजे खरं तर आपलं हित काय, आपल्या जीवनामध्ये आपण येऊन आपण काय मिळवायचं, काय करायचंय, मग हे हित ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस नाथ महाराजांनी असं म्हटलं की हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणजे हित कशात आहे तर ज्या भगवंतानी आपल्याला जन्म दिला त्या भगवंताशी आधी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. हा जन्म जर आपल्याला मिळाला नसता म्हणजे खरं तर हा 84 लक्ष योनी फिरून मिळालेला जन्म आहे माणसाचा. हा जन्म जर आपल्याला प्राप्त झाला नसता तर कुठंतरी पशुपक्षाचा प्राणी मात्राचा जन्म आपल्याला मिळाला असता आणि मग कुठेतरी रस्त्याच्या कडेला गोठ्यात गटारात झाडावर कुठेतरी खितपत पडावं लागला असत. पण भगवंताचं खरं तर ती कृपा मोठी आपल्यावर भगवंताची आहे. पूर्वजन्मीचं काही सुकृत असेल, संचित असेल म्हणून आपल्या सगळ्यांनाच माणसाचा जन्म मिळाला. आणि हा माणसाचा जन्म मिळाल्यानंतर ज्या भगवंताने आपल्याला हा जन्म दिलाय त्याच्याशी आयुष्यभर आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं अखंड नामचिंतन करणं हे आपल्या जीवनाचं ब्रीद आणि सार असलंच पाहिजे. आपण कुठेही असो, कसेही असो, आपण श्रीमंत असो, गरीब असो, विद्वान असो, अडाणी असो, अशिक्षित, कुठल्याही परिस्थितीमध्ये जो कोणी माणूस म्हणून जन्माला आला त्यांनी भगवंताचं अखंड नामचिंतन केलं पाहिजे. तर त्याच्या जीवनामध्ये समाधान, आनंद आणि यश असणार आहे. आणि म्हणून आपुलिया हिता जो असे जागता म्हणजे आत्ताच्या मुलांच्यासाठी खरं तर हे सगळं आहे आणि तो जागा असला पाहिजे. लक्षात येत आहे, तो जागा असला पाहिजे. म्हणजे
आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश झाला पाहिजे. 4 गोष्टी आहेत. श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश, काही पुण्य कमवायचं असेल आपल्याला तर पापाचा नाश, पुण्यवान व्हायचंय, पापाचा नाश झाला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की जीवनामध्ये आपल्याला काही आपण दररोज कुणाशी तरी भांडण तंटे, कुणाला तरी वाद हे आपलं चाललेलं असतं. मग हे भांडण तंटे संपवायचे किंवा दुसरं कोणी आपल्याशी भांडण करत असेल तर याच्यावरचा उपाय म्हणजे आपली वाजवीपेक्षा जी जास्त बडबड असते ती बंद करायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाचं आहे की जीवनात आपल्याला निर्भय व्हायचंय. भय कशाचंच आपल्याला वाटता कामा नये. त्याच्यासाठी आपण जागते राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे. ही जागृती जी आहे ही सावधानताची आहे. ही सावधानता जीवनामध्ये आपल्याला मिळवायची आहे. लक्षात येत आहे? ही सावधानता अशी येत नाही. आपल्याला सावध होण्यासाठी भगवंताचा, सद्गुरूंचा आधार आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि ती सावधानता, ही जागरूकता ही आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर धनवान व्हायचंय. लक्षात घ्या, धनवान व्हायचंय तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं, मी जसं म्हणलं की दारिद्र्याचा नाश झाला पाहिजे, तर धनवान व्हायचं असेल तर उद्योगी आपण असलं पाहिजे, पहिलं. दुसरं, जीवनामध्ये आपल्याला पुण्य मिळवायचंय, पुण्यवान व्हायचंय, तर भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय आपल्या पापांचा नाश होत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये पापांचा नाश करायचा असेल तर नामस्मरण अखंडपणे असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्याला कलह जर जीवनामध्ये कमी करायचे असतील तर आपल्यामध्ये मौन आलं पाहिजे. मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे कमीत कमी बोलणं, जास्त बोलायचं नाही. कामापेक्षा जास्त आपण किती बडबड करतो. कुठेही गेलो तरी आपण आपलं काही कारण नसतं, कुणाविषयी काय बोलावं, कुणाविषयी काय. म्हणजे आपल्याला वेळ असल्यानंतर आपण समजा बसलोय, गप्पा मारतोय, तर आपला विषय काय आपल्यापर्यंत राहत नाही, तो अगदी वरपर्यंत, अगदी मोदींच्या पर्यंत जातो, राहुल गांधींच्या पर्यंत जातो, काही कारण नाही. लक्षात येत? मौनम सर्वार्थ साधनम, आपल्याला जीवनामध्ये कमीत कमी बोललं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आहे, चौथी गोष्ट म्हणजे निर्भयता ज्याला मी म्हणतोय, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी असं म्हटलं की परमार्थाची एक व्याख्या त्यांनी अशी सांगितली की जीवनात निर्भय बनणं म्हणजे परमार्थ. जीवनात निर्भयता आली पाहिजे. आणि ही निर्भयता येणं म्हणजे आपण जागं राहणं आहे, जागते राहिलं पाहिजे. म्हणजे जसं आज आपण रुग्णावर कुटुंबियांच्या मुलांच्याकडे जर बघितलं, म्हणजे याच्यामध्ये आमचे डॉक्टर विनायक आहेत, विद्याताई आहेत, विजयाताई आहेत, त्याचबरोबर ऍडव्होकेट विराज आहेत, ह्या सगळ्यांच्याकडे बघितलं आणि या घराकडे बघितलं, माता पित्यांकडे बघितलं, तर ही मुलं आज जागती आहेत. लक्षात घ्या, ते जागती आहेत म्हणून आज हे सगळं साजरं होतंय. लक्षात येत आहे ना? आई वडिलांच्या विषयी असणारी कृतज्ञता हे जागर राहण्यामुळे आहे. आपल्याला जीवनात जागर राहायचंय, पण जागर राहिलेला आपल्याला आपण जागर राहायचंय, ठरवून होत नाही. लक्षात घ्या, ठरवून होत नाही. म्हणजे आपण असं ठरवलं की आता आपण जागरूक राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, पण ते वेळ निघून गेल्यावर कळत, वेळ निघून गेल्यावर कळत. म्हणजे तेलाचं दान करायचंय, दिवा पेटवायचा आहे, पण तो दिवा विझल्यावर आपल्या लक्षात येतं की हे आपण करायला पाहिजे. लक्षात येत आहे? चोरी करून चोर निघून गेला आणि मग आपल्याला लक्षात येते की आपण सावध राहायला पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे वेळ निघून गेल्यावर सावध होण्याचा अर्थ नाही. आणि आज वेळ आहे किंवा आज आपल्याला आपण बघतोय
मी मुद्दामून या कुटुंबाचं उदाहरण का देतोय की या कुटुंबामध्ये ही मुलं सावध आहेत, जागती आहेत, आणि म्हणून वेळेवर सगळं होण्याचं काम ते सगळे करतायत. आज 50वा वाढदिवस लग्नाचा साजरा करत असताना हे कृतकृत्य आहेत सगळेच, यांचा परिवार आपण बघितला तर. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला जागतं राहणं गरजेचं आहे. म्हणजे जागे राहणारे कोण आहेत? धन्य माता पिता तयाची. पहिल्यांदा मातेचं नाव आहे, लक्षात येत आहे. आपल्या सर्व धर्मग्रंथ असतील, आपलं हिंदू धर्मातलं शास्त्र असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रथम स्थान जर कोणाला दिलं असेल ते मातेला दिलेलं आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. मग मातेला स्थान दिलंय, ती धन्य माता आहे, लक्षात येत आहे. मग ती माता धन्य आहे. आणि म्हणून लहानपणी जरी आपण बघितलं तरी संस्कारांचं काम आई करत असते. काही काळानंतर मग बापाचा संबंध येतो, पण सुरुवात मात्र आईकडून झालेली असते. म्हणून धन्य माता पिता तयाची. पित्याचं काय म्हणजे पित्याचं सुद्धा आपल्या मुलांवर असणारं प्रेम, म्हणजे त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सुद्धा मोठी असते. आणि म्हणून या माध्यमातून आपण जात असताना धन्य माता पिता तयाची. ही मुलं जागती आहेत, सावध आहेत, सगळं जीवनामध्ये यश मिळवत आहेत. सगळीकडं म्हणजे कुठल्याही बाबतीत आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं प्रचंड मोठं काम आज यांनी उभं केलंय. आणि याला सार्थकता जी आलेली आहे ही सार्थकता केवळ आणि केवळ त्या माता पित्यांमुळे आहे. धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणजे परत आता इथे दुसऱ्या चरणामध्ये कन्या आणि पुत्र म्हणजे आधी कन्या आले शब्द, बरोबर आहे. म्हणजे आधी मुलीला प्रथम स्थान दिलंय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता कन्या खर तर सर्वसामान्यपणे आपल्याला आपल्या घरात मुलगा जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं ना. मग मुलगी जन्माला आल्यानंतर वडिलाच्या चिंतेला सुरुवात होते. मुलगी जन्माला आली, आता हिचं पालन पोषण करायचं, हिला वाढवायची, त्याची चिंता, शिक्षणाची चिंता, परत उपवर झाली की लग्नाची चिंता, लग्न जमलं लग्नात पैशाची चिंता, दुःख आणि दुःखच आहे ना. कन्या जीवनात आल्यानंतर संपूर्ण दुःख जीवनात जरी असलं तरीही कन्येचं स्थान हे मोठं आहे, लक्षात येतं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणजे आता ही सात्विकता ह्यांच्यामध्ये म्हणजे आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मुलंही जन्माला येतात, मुलीही जन्माला येतात. आणि आजच्या काळामध्ये याची गरज याच्यासाठी आहे की आज या मुलांच्यावर संस्कार न झाल्यामुळं आजची तरुण पिढी ही सगळी आज वेगळ्या मार्गाला जाताना आपल्याला दिसते, अधोगतीला जाताना दिसते. याच्या उलट चित्र आज आपण इथे बघतो आहोत. हा विरोधाभास आहे, लक्षात येत आहे की आपल्या इथं वेगळं चित्र आपण बघतोय. आणि कन्येच्या बाबतीत जसं आहे तसं पुत्राच्या बाबतीत सुद्धा म्हणजे स्वामी रामतीर्थ हे ज्यावेळेस तरुण होते, हिमालयात त्यांची यात्रा सुरू आहे, हिमालयात ते गेलेले आहेत. आणि हिमालयात ते गेलेले असताना हिमालयातले डोंगर चढत असताना त्यांच्या पुढे एक वृद्ध गृहस्थ होता, वृद्ध गृहस्थ. आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर त्याच्या मुलाला घेतलेला आहे आणि तो डोंगर चढतोय. त्यावेळेस डोंगर चढत असताना एक गृहस्थ तिथे गेलेत आणि ते म्हणाले की अहो म्हणले तुम्ही त्या इतके वयस्कर आहात, म्हणले तुम्हाला धाप लागली आहे, म्हणले तुम्हाला दम लागलाय, तुम्ही चढताय हा डोंगर आणि तुम्ही माझ्या खांद्यावर द्या. म्हणजे स्वामी रामतीर्थ म्हणतायत की माझ्या खांद्यावर त्या मुलाला द्या
त्यावेळेस ती व्यक्ती असं म्हणाली, ते वृद्धग्रस्त असे म्हणाले की ती मुलगा नाही येतो माझा, ती मुलगी आहे आणि तुम्ही ब्रह्मचारी आहात. मी माझा मुलगा असता तर तुमच्या खांद्यावर दिला असता, आणि पण ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीचं मला ओझं नाहीये म्हणले. माझ्या मुलीचं मला ओझं नाही. तुम्ही बघा, प्रपंचामध्ये मुलीवर प्रचंड मोठं प्रेम असतं, तिचं ओझं वाटत नाही. लक्षात येत आहे, ज्यांना मुलींचं ओझं आहे ते करंट आहेत. जे म्हणतात की मुलींचं आम्हाला ओझं आहे ते करंट आहे जीवनामध्ये. आणि मग ही कन्या पुत्र जे आहेत, ही दोन्ही जीवनामध्ये त्यांच्या सात्विकता यावी हे जर आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं धन्य त्यांचे माता आणि धन्य त्याची पिता. कशासाठी? तर ह्यांनी जो संस्कार केला त्यांच्यावर, त्यामुळं ती सात्विकता घरामध्ये आलेली आहे. लक्षात येत आहे, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. लक्षात येत आहे, म्हणजे आपल्याला तर वाटतोच आनंद. म्हणजे खर तर तुकाराम महाराज म्हणले की आम्हाला पण आनंद वाटतो, पण त्याचा आनंद, खरा आनंद देवाला वाटतो, भगवंताला वाटतो. की सात्विकता घरामध्ये आहे, की या पद्धतीनं ही मुलं घरामध्ये जन्माला आलेली आहेत. आणि ही सगळी मुलं असू द्यात, मुली असू द्यात, एक ज्याला मी असं म्हणेन की प्रत्येक घरामध्ये जे आज वातावरण वेगवेगळ्या घरांमध्ये आपण बघतोय, अतिशय वाईट परिस्थिती घरांमध्ये आहे. आज मुलं मुली कशा पद्धतीनं वागतायत, आज जर आपण बघितलं तर ते वाईट चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. मी त्याच्यात विस्ताराने जात नाही, रोज आपण वाचतो, ऐकतो, पाहतो सगळीकडच. आणि त्याला कुठेतरी खंड देणार, त्याला कुठेतरी छेद देणारं वातावरण ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ती धन्यता आपल्याला अनुभवायला येते. लक्षात येत आहे, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कयाचा हरिक वाटे देवा. आता भगवंताला त्याचा आनंद जास्त होतो, कारण भगवंतानी सृष्टी निर्माण केली. आपण सगळे भगवंताची लेकरं आहोत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये या भगवंताच्या रक्ताचा अंश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर आपण भगवंताचे लेकरं आहोत तर भगवंताला आवडणारं काम आपण केलं पाहिजे. म्हणून ती सात्विकता घराघरामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ही सात्विकता आणायचं काम हे आई वडिलांचं असतं. आणि ते आई वडील ज्याला ह्या ध्येयाला त्यांनी उद्दिष्ट ज्यांनी गाठलं ते धन्य आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुकाराम महाराजांनी पुढे असं म्हटलं की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. आता आपल्या धर्मामध्ये दोन ग्रंथ श्रेष्ठ आहेत, एक तर भगवद्गीता आणि दुसरा मदभागवत. भगवद्गीता आज खरं तर आजचा दिवस हा अतिशय वेगळा दिवस आहे, कारण प्रवचनामध्ये जे आलेला आहे तो ग्रंथ आज माझ्या समोर आहे. आणि आज ग्रंथ तुला जी होणार आहे त्याच्यामध्ये हेच ग्रंथ ठेवले जाणार आहेत. आणि ही भगवद्गीता जी आहे, म्हणजे खरं तर जीवनामध्ये आपण कसं जगावं ही भगवद्गीता आपल्याला सांगते, आणि जीवनात कसं मागावं हे मदभागवत आपल्याला सांगते. लक्षात येत आहे, म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश करताना आपण कसं जगलं पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलं. आणि दुसऱ्या बाजूला राजा परीक्षितेला 7 दिवसात त्याचा मृत्यू होणार होता सर्पदंशाने. त्यावेळेस मदभागवत काय श्रेष्ठ आहे, मदभागवतची कथा किती महत्वाची आहे ते सांगितलं. लक्षात येत आहे, म्हणजे जगावं कसं हे गीतेनं सांगितलं आणि मरावं कसं हे मदभागवत कथेनं सांगितलेलं. आता राजा परीक्षितीचं ज्या वेळेस आपण म्हणतोय त्या कथेमध्ये मी विस्ताराने जात नाही कारण वेळ कमी आहे आपल्याला. पण राजा परीक्षितेला 7 दिवसांनी मृत्यू येणार होता
आणि तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करणार होता. 7 दिवसांनी त्याचा मृत्यू होता. हे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 7 दिवस आहेत. 8वा दिवस पण नाही याच्यात. ते 7 दिवस त्यांच्यासाठी जसे आहेत तसे आपल्यासाठी पण आहेत ना. आपल्याला पण सर्पाने दंश केलेला आहे. हे विष बिनलेलं आहे शरीरात. हा सर्प कुठला आहे लक्षात घ्या. जीवनामध्ये हा सर्प जो आहे, म्हणजे आपल्याला पूर्वी आपण म्हणायचो की मुंजाबाच्या पारावर न्यायचं साप चावल्यावर, मग तिखट खाऊ घालायचं, तिखट नाही लागलं तर मग लिंबाचा पाला, हे सगळं आपल्याला ते सगळं माहितीये. तसं आपल्याला पण सर्पाचा दंश होणार आहे. आपण पण सर्प चावून मरणार आहे. तो दिवस कधी येऊ शकतो त्या 7 दिवसामध्ये, सोमवार ते रविवारपर्यंत कधीही आणि कुठल्याही वेळी येऊ शकतो. तर तो जेव्हा येतो त्यावेळेस तुकाराम महाराजांनी असं स्पष्टपणे म्हणलं की भजन रूपी गुण जो आहे, भगवंताचं नामस्मरण, भजन, अध्यात्म, भजन रूपी गुण ज्याला कडू वाटतो, लक्षात येत आहे, भजन रूपी गुण ज्याला कडू वाटतो आणि कडुलिंबाचा जो पाला आहे ज्याला गोड लागतो, म्हणजे हा विषय रूपी कडुलिंब आहे, बरोबर आहे. विषय रूपी कडुलिंब जो आहे तो ज्याला गोड वाटतो त्याला सर्पदंश होणारच आहे. म्हणजे त्याचा मृत्यू वाईट आहे हे निश्चितपणे सांगितलं. लक्षात येत आहे. गीता भागवत करीती श्रवण, ह्या सगळ्यांचं श्रवण आपण केलं पाहिजे. गीता असू द्यात, भागवत असू द्यात. आणि म्हणून जीवनामध्ये काही सत्कर्म आपल्याला करायचं असलं तर, सत्कर्म करायचं असेल म्हणजे एकदा यमुनेच्या काठावरती एक स्त्री बसलेली आहे आणि स्त्री बसलेली आहे, त्रिधाम आहे ते, आणि स्त्री बसलेली असताना मग ती स्त्री आक्रोश करते, रडते जोरात. आणि आक्रोश करत असताना नारद ऋषी त्या बाजूने चाललेले आहेत. नारदांनी ते बघितलं की ही स्त्री एवढा आक्रोश करते आणि म्हणून जवळ जाऊन त्यांनी बघितलं तर ती स्त्री जो रडत होती आणि तिच्या मांडीवर 2 मुलं झोपलेली होती. पण वयाने लहान असणारी ही मुलं ही म्हातारी दिसत होती आणि ती स्त्री मात्र तरुण दिसत होती. आणि त्यावेळेस त्या स्त्रीला विचारलं नारदांनी, काय झालंय म्हणले, तुला रडायला, तुझं दुःख काय आहे? काही नाही म्हणले, मी इथं बसले, माझं नाव भक्ती आहे म्हणली, आणि ही माझी 2 मुलं, ही 2 मुलं ही विवेक आणि वैराग्य आहेत, आणि ही 2 मुलं इथं झोपलीत माझ्या मांडीवर, पण ही म्हातारी झालीत म्हणले आणि मी मात्र तरुण आहे. आणि ह्या 2 विवेक आणि वैराग्य जे माझ्या मांडीवर झोपलेले आहेत त्यांना तरुण वयात, लहान वयात ती म्हातारी झाली आहे, ते माझं दुःख आहे म्हणले. आणि मग नारदांनी पुष्कळ प्रयत्न केला की आता काय करायचं, कुणाला विचारायचं काय, ते सगळीकडे फिरत राहिले. आणि ते ज्यावेळेस हरिद्वारला आलेले आहेत त्यावेळेस हरिद्वारला आल्यानंतर आकाशवाणी झाली आणि नारदाला सांगितलं की सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा, म्हणजे चांगलं कर्म आपल्याला करायचंय. त्यावेळेस नारदांनी विचारलं सत्कर्म करा म्हणजे काय करायचंय. त्यावेळेस आकाशवाणी परत झाली आणि सांगितलं गेलं की सत्कर्म करायचं याचा अर्थ मद भागवत कथेचं श्रवण आपण केलं पाहिजे, भगवंताचा गुणानुवाद आपण ऐकला पाहिजे, भगवंताचं गुणवर्णन आपण ऐकलं पाहिजे, त्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. हा ज्यावेळेस आकाशवाणी झाली त्यावेळेस स्वतः नारद ऋषींनी हरिद्वारच्या अनंत घाटावर ही कथा ठेवली, मदभागवत कथा 7 दिवसांची, आणि कथा ठेवली. पहिले 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, कथेचा कुठलाही परिणाम त्या मुलांच्यावर नव्हता. ती मुलं तशीच निश्चित पडलेली होती. पण ज्या वेळेस 5व्या दिवशी
कृष्ण जन्म झाला आणि कृष्ण जन्म झाल्यावर जो आनंदोत्सव झाला, त्या आनंदोत्सवात हे विवेक आणि वैराग्य दोन्ही उठून नाचायला लागले. लक्षात येत आहे, जीवनामध्ये आपल्याला सत्कर्म करायचंय. मग सत्कर्म म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं नामस्मरण हा सत्कर्माचा राजा आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं सत्कर्माचा राजा आहे. नामस्मरण तुम्ही करा. भक्ती आणि विवेक आणि वैराग्य हे सगळे आपल्या भक्ती तुमची असेल भगवंतावर, तर विवेक आणि वैराग्य सुद्धा जागृत राहणार आहे आणि तुम्ही जीवनामध्ये जागे राहणार आहात, सावध राहणार आहात. लक्षात येत आहे. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये हे सगळं मिळवायचंय. लक्षात येत आहे, हे मिळवायचंय आपल्याला. आणि ते मिळवण्यासाठी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुकाराम महाराज असं म्हणतात शेवटच्या चरणामध्ये की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आता तुकाराम महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली की असं जर कुटुंब आहे तर आम्हाला या आईवडिलांची सेवा करायला मिळावी. ज्या आईवडिलांनी ही मुलं या पद्धतीने निर्माण केलेली आहेत, या पद्धतीने त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत. लक्षात येत आहे. म्हणजे खर तर जीवनामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की जीवनामध्ये कर्तबगारी जी आहे त्याचा खर तर संबंध जोडला जातो मातेशी. मुलांची कर्तबगारी जी आहे तो संबंध आईशी जोडला जातो. रामायणातील प्रसंग आहे. रामायणामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात प्रसंग आहे. सगळ्यांना सीतेचं स्वयंवर झालं आणि सीतेच्या स्वयंवरा वेळेस रामप्रभूंनी ते धनुष्य उचलायचा प्रयत्न केला, उचलला आणि ते कडकन मोडून पडलं. आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे, विस्ताराने जात नाही. पण ते धनुष्य मोडल्यानंतर ज्यांनी हे धनुष्य दिलं तो परशुराम. हे खर तर धनुष्य आहे शिवाचं, ज्याचं पिनाक नाव आहे. आणि ते धनुष्य कडकन मोडलं, जोरात आवाज झाला आणि त्याच वेळेस परशुरामजी त्या भागात जात होते, त्यांना आवाज ऐकू गेला. ते आले जनकाच्या दरबारात, रागाने लाल झाले होते आणि काय झालं म्हणून विचारलं त्यांनी. असं धनुष्य मोडलंय धनुष्य म्हटलं. असं सांगितल्यानंतर ते म्हणले कुणी हे पाप केलं हा माझ्या समोर त्यांनामध्ये. इकडं विश्वामित्र भगवंताचे रामाचे गुरु जे आहेत तटस्थ आहेत आणि लक्ष्मण क्रोधायमान झालाय. रामप्रभू शांतच आहेत नेहमीप्रमाणे. आणि ते सगळं वातावरण असं निर्माण झालेलं होतं तिथं. आणि जनक राजा भीतीने मात्र थरथर कापायला लागले होते. कारण परशुराम असा होता की परशुरामाने कितीतरी वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांना मारण्याचं कामच परशुराम करत होता. आणि तो तिथं आला आणि त्यावेळेस जनकाला विचारलं कुणी केलं हे. त्यावेळेस जनक घाबरलेला आहे. रामप्रभूंना वाटलं जनक राजा कदाचित आपलं नाव सांगणार नाही, कारण त्याला माहितीये की त्याच्या मुलीचा सीतेच्या कुंकवाचा प्रश्न आहे, तर हा परशुराम मारून टाकणार ना. आणि म्हणून जनक राजा काही बोलत नाही. असं बघितल्यानंतर प्रभू रामचंद्र पुढे आले आणि ते नतमस्तक झाले परशुरामापुढे. आणि ज्यांनी धनुष्यभंग केला तो तुमचा सेवक असावा असं ते फक्त म्हणाल्याबरोबर ते रागाने लाल होऊन म्हणाले जो कोणी असेल त्याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा इथनं, नाहीतर मी सगळ्यांची हत्या करेन. परशुरामाने असं सांगितल्यावर मग विश्वामित्रांच्या जवळ लक्ष्मण आला आणि लक्ष्मणाने विश्वामित्रांना म्हणाला की म्हणले हा माणूस काय आहे म्हणे. आमचे रामप्रभू इतके शांत आणि हा इतका रागीट माणूस इथं आणला. म्हणले कसली मुलाखत असली घडवून आणली म्हणले आज या ठिकाणी म्हणे. त्यावेळेस विश्वामित्रांना वाटलं की आता लक्ष्मणाला त्यांच्यावर सोडलं पाहिजे आणि लक्ष्मणाला सांगितलं जा लक्ष्मणा
आणि लक्ष्मण गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्ष्मण असं म्हणाला की असले म्हणले आम्ही कामटे, धनुष्य पण म्हणला नाही तो, असले कामटे आम्ही लहानपणी अर्ध्या कामटे एखाद्याच मोडत होतो म्हणले. असं म्हटल्यानंतर आणखी राग आला त्या परशुरामाला, क्रोधायमान झाला आणि लक्ष्मणाच्या अंगावर धावला. परशु हातात आहे, लक्ष्मणाला मारायला म्हणून तो गेला. आणि लक्ष्मणाला मारायला गेल्यानंतर लक्ष्मण अजिबात भिलेला नाहीये. आणि लक्ष्मणाने असं सांगितलं, तुम्ही मला भीती दाखवू नका म्हणलं. पृथ्वी तुम्ही किती वेळा क्षत्रिय केला तरी आम्ही क्षत्रियाची मुलं आहे, आम्ही भिणार नाही. आणि का भिणार नाही, मी तुमच्यावर आक्रमण पण करणार नाही म्हणलं. मी तुम्हाला तुमच्या अंगावर पण मी येणार नाही. का येणार नाही तर आमच्यावर संस्कार तो आहे म्हणले की एखादा, लक्षात घ्या, तुमच्या गळ्यात जानवं आहे म्हणले, तुमच्या गळ्यात जानवं आहे, तुमच्या कपाळाला तुम्ही टिळा लावलेला आहे म्हणले. आणि गळ्यात जानवं आणि कपाळाला टिळा जर असेल तर त्याचं रक्षण करण्याचं काम एक क्षत्रिय आम्ही करतो म्हणले. आम्ही तुम्हाला मारणार नाही म्हणले. तुम्ही म्हणले तुमचं जानवं काढून टाका आणि तुमचा कपाळाचा गंध पुसा म्हणले. मग तुम्हाला कळेल की या सुमित्रेच्या दुधाची ताकद काय असते. लक्षात येत, आईच्या दुधाची ताकद म्हणजे मुलाची कर्तबगारी. लक्षात येत आहे, हे आईचं मोठेपण आहे, हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की जीवनात कर्तबगारी जी आहे मुलांची, ही मुलांची कर्तबगारी म्हणजे तो आईचा स्वाभिमान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती कर्तबगारी ह्या मुलांच्या मध्ये आली पाहिजे, ती कर्तबगारी मुलांच्या मध्ये असली पाहिजे. म्हणजे दोन उदाहरणं मी आपल्याला सांगेन की नामदेव यांनी सुद्धा सांगितलं की मुलांची कर्तबगारी हे आईबापांचा स्वाभिमान आहे. रुक्मिणी मातेनं सुद्धा सांगितलं की मुलांची कर्तबगारी म्हणजे आई बापाचं ते स्वाभिमान आई बापाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस मुंगी पैठणला भानुदास महाराज म्हणजे नामदेव महाराजांच्या वंशातले, एकनाथ महाराजांच्या वंशातले भानुदास महाराजांचं कीर्तन मुंगी पैठणला झालं. आणि मुंगी पैठणला कीर्तन झालं आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी असं सांगितलं, भगवंत खूप दयाळू आहे, पांडुरंग दयाळू आहे आणि तुम्ही जे मागाल ते, म्हणजे तो आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, खुरप्याला हात देतो, सगळं सांगितलं. पांडुरंग खूप दयाळू आहे. आणि ते कीर्तन ऐकल्यानंतर त्या कीर्तनाला एक गृहस्थ त्या ठिकाणी गेलेला होता, ज्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत. त्याने ते ऐकलं. त्याचं नाव होतं कुर्मदास. त्याने ते ऐकल्यानंतर त्याला असं वाटलं की आता आपल्याला पंढरपूरला गेलं पाहिजे. मुंगी पैठण कुठं आणि पंढरपूर कुठं, लक्षात घ्या, तो काळ 700 वर्षापूर्वींचा आहे. आणि मग तिकडं गेलं पाहिजे आणि पांडुरंगाला भेटायची ओढ आणि तळमळ निर्माण झाली. आणि मग एवढं अंतर सगळं गडागडा लोळत रस्त्याने, त्यावेळेस रस्ते तरी काय डांबरे होते का, सडका होत्या का, सगळे धूळ आणि माती, आणि त्या फुपाट्यातनं त्या धुळीतनं गडागडा लोळत लोळत, हात नाही पाय नाही, हा कुर्मदास माढा तालुक्यातल्या लवळ गावापर्यंत आला. आणि तो दिवस आहे माघ वद्य दशमी, दुसऱ्या दिवशी एकादशी आहे. आणि दशमीचा दिवस असल्यामुळं सगळे वारकरी वारीला, माघी वारीला त्या मार्गाने चाललेत. आणि त्या मार्गाने जात असताना एकदम त्यांनी ते वारकरी बघितले, अंगात रान राहिलेलं नाही. इतकी किती किलोमीटर आपण आलो त्याला माहित नाही, आणि आता आपला मृत्यू वाटत आहे असं त्याला वाटत होतं. आणि मग त्या वारकऱ्यांना त्यांनी बघितलं, त्या मृदुंग, त्याचबरोबर चिपळ्या हातामध्ये घेतलेले, बाराबंदी घातलेले, हातात माळा, कपाळाला गंध, ते वारकऱ्यांचं सगळं पताका हातात घेतलेल्या, ते वारकऱ्यांचं स्वरूप सगळं बघितल्यानंतर तो म्हणाला की अहो थांबा वारकरी बुवा. लोकांनी बघितलं, कुठं कोणी दिसेना.
परत एकदा आवाज दिला, "ओ वारकरी बाबा थांबा." त्यावेळेस त्यांनी खाली बघितलं तर ते खाली ओंडक्यासारखा एक माणूस पडलेला होता, ज्याला हात नाहीत, पाय नाहीत. आणि त्याच्या जवळ ते गेले. "अरे कोण, कुठला तू, कशासाठी आम्हाला बोलवतोयस, काय उद्देश आहे तुझा?" म्हणे. "काय नाही," म्हणले, "तुम्ही पंढरपूरला चाललाय, तुम्ही वारकरी आहात, माझी एक इच्छा आहे." म्हणले. "काय इच्छा आहे?" "काही नाही," म्हणले, "आता मी पंढरपूरला पोहोचू शकत नाही." म्हणले. "तुम्ही पंढरीला जाणार आहे, हे नाही करचरण, म्हणजे हात पण नाहीत, पाय पण नाहीत." लक्षात येत आहे? मग हे सगळं माझ्याकडं नाही, मग नाही मला, पण भेटायचंय मला कुणाला, तर पांडुरंगाला भेटायचंय. तुम्ही पंढरीच्या वारीला चाललाय, उद्या एकादशी आहे, तुम्ही ज्यावेळेस दर्शनाला जाल त्यावेळेस पांडुरंगाला माझी एक विनंती आहे, तुम्ही सांगा, तुम्ही 2 वेळा दर्शन घ्या, तुमच्यासाठी तुम्ही 1 वेळ घ्या आणि माझ्यासाठी परत घ्या एकदा. लक्षात येत आहे? त्यावेळेसची मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की त्यावेळेसची पंढरीची वारी वेगळी होते ना आत्ताची वेगळी आहे. आता दर्शनाला आपल्याला माहित आहे काय अवस्था आहे सगळीकडे. त्यावेळेस भगवंताचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं म्हणजे तो पुढचा जो ओटा आहे, आता सगळं पहिलं चित्र आपल्याला दिसतंय, सगळं नवीन जुनं सगळं दिसायला लागलंय तिथं. त्यावेळेस तो जो ओटा आहे समोरचा, त्या ओट्यावर आपण चढायचं आणि भगवंताला मिठी मारायला आपल्याला मिळत होती, पांडुरंगाला. आणि मग तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्ही सांगा की हा कुर्मदास नावाचा एक भक्त आहे, त्याला हात नाहीत, पाय नाहीत, तो पडलेला आहे इथे, आणि त्यांना भेटायला तुम्ही जावा, तो येऊ शकत नाही, माझी विनंती करा पांडुरंगाला. आणि त्यांनी ठीक आहे म्हणले, पांडुरंगाला आम्ही विनंती करतो. आणि ते गेले. एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पांडुरंगाला भेटायला गेले. पांडुरंगाला सगळं सांगितलं त्यांनी की असा असा कुर्मदास आहे, म्हणले हात नाहीत, पाय नाहीत, अतिशय गलित गात्र झालेला आहे. आणि त्यांनी विनंती केली की पांडुरंगांनी मला भेटायला यावं. पांडुरंग सद्गदित झाले. मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये पांडुरंग हा भक्तांशी बोलत असायचा, हे आपण लक्षात घ्या. त्या काळात प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, सावता महाराज असतील, कुठल्या ह्या सगळ्या साधू संतांच्या बरोबर विठ्ठल बोलायचे. विठ्ठलाने ते ऐकलं, विठ्ठल सद्गदित झाले. आणि काळ आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नामदेव महाराजांचा. आणि विठ्ठलांनी ज्ञानदेवाला आणि नामदेवांना बोलवलं, चला आपल्याला जायचंय म्हणले आता. आणि होय आम्ही तयार आहे म्हणले. चला निघाले. आले या माढा तालुक्यात त्या लवळ गाव जवळ, तिथे येऊन थांबले. त्यांनी बघितलं हा कुर्मदास पडलेला आहे आणि तो रडतोय आणि त्याचं नामचिंतन चाललंय, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. विठ्ठलांनी मस्तकावर हात ठेवला. त्यांनी डोळे उघडून बघितलं, प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग समोर उभा. आणि मग कुर्मदासांनी सांगितलं, माझं जीवन कृतार्थ झालं आज म्हणले, आज तुमची वेळ झाली म्हणली, आता मी सुखाने मरणार आहे. आणि त्यांनी देह ठेवला. लक्षात येत आहे? देह ठेवला त्यांनी. आणि मग देह ठेवल्यानंतर मग कुर्मदास जो आहे, हा कुर्मदास म्हणजे आजही आपण बघतो की माढा तालुक्यामध्ये एक साखर कारखाना पण निघालाय कुर्मदास त्या नावानी. म्हणजे जीवनात आपण जर बघितलं तर भगवंताची प्रीती जी आहे किंवा भगवंताबरोबर जे आपण अनुसंधान ठेवतो त्याचा उपयोग आपल्याला जीवनात पदोपदी होतो. आज आठवलं म्हणून मी तुम्हाला निश्चितपणे म्हणेन की परमात्मा पांडुरंग एकदा सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला गेले. दर्शनाला गेले. दर्शनाला गेल्यानंतर बरोबर त्यांचे परमशिष्य ब्रह्मानंद महाराज पण बरोबर आहेत. आणि दोघ जण गेल्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्या ओट्यावर उभे राहिले आणि भगवंताला मिठी मारली.
आणि चमत्कार असा घडला की मिठी मारल्याबरोबर विठ्ठलाच्याच डोळ्यातनं अश्रूंची धारा लागल्या आणि गोंदावलेकर महाराजांच्या सुद्धा डोळ्यातनं अश्रूंच्या धारा लागल्या. त्यावेळेस ब्रह्मानंद महाराज हे बघत होते आणि ब्रह्मानंद महाराज असं म्हणाले की म्हणले विठ्ठल हा दगड नाही आणि महाराज हे माणूस नाही. लक्षात येतं. म्हणजे हे जे जीवनात आपल्याला मिळवायचंय ते त्याच्या कृपेनं होतं. लक्षात येत आहे. आणि म्हणून पुढे असं म्हटलंय की अखंड चिंतन विठोबाची. लक्षात येत आहे. अखंड चिंतन विठोबाचे. मग आपल्याला जीवनामध्ये भगवंताचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. आणखी एक प्रसंग जाता जाता सांगेल की ज्यावेळेस हे सगळं घडलं, कुर्मदास नी प्राण सोडला, विठ्ठलांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि विठ्ठलाच्या मनात असं आलं की आता आपण आलोय कुठं, माढा तालुक्यात आलोय. मग त्यांच्या मनात असं आलं की आता आरण जवळ आहे सावता महाराजांचं. सावता महाराज त्या काळात होते. मग आता आरणला जाऊ. त्यांनी नामदेव आणि ज्ञानेश्वरांना सांगितलं नाही. आता ज्ञान, नाम आणि देव असं त्रिवेणी संगम आहे त्यावेळेस. आणि हे सगळेजण गेलेले आहेत. आणि मग सावता महाराजांना भेटायला जायचं आणि म्हणून ते आरणला आले. आणि त्यावेळेस तिथं आत कोण आहे हे या दोघांना माहिती नव्हतं. नामदेवांना पण माहित नव्हतं आणि ज्ञानेश्वरांना पण माहिती. मग हे म्हणले की मला तहान लागली आहे, पांडुरंगाने सांगितलं. आणि मी आता हा हिरवागार माळा दिसतोय, मी जातो म्हणले तिथं पाणी प्यायला, तुम्ही थांबा बाहेर. आणि हे त्या सावतोबांच्या मळ्यामध्ये आले. हिरवागार मळा, सावतोबा बसलेले भाजीच्या वाफ्यात, समोर खुरपं पडलंय, तांबडे पागोट आहे, अंगावर उपळण आहे आणि डोळे मिटून चिंतन भगवंताचं चाललेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे चिंतन त्याचं चाललेलं आहे. आणि ते चाललेलं असताना मग पांडुरंग परमात्म्याने डोक्यावर हात ठेवला सावता महाराजांची आणि सावता महाराजांनी डोळे उघडले प्रत्यक्ष भगवंत समोर, प्रत्यक्ष पांडुरंग समोर. देवा, अरे आलोय मी तुझ्याकडे, पण म्हणले माझ्या मागे 2 चोर लागले, पण मला तू लपव. आता हे चोर म्हणजे नामदेव आणि ज्ञानदेव. आणि त्यांना तर काही सांगितलं नाही तो कोण आहे, मी कुठं चाललोय म्हणून. पांडुरंगाने मला लपव होता तू. मग म्हणले जावा, म्हणले भाजीच्या वाफ्यात लपा, उसात लपा, नाहीतर केळीत लपा. ते म्हणले नाही नाही नाही, मी नाही तिथं लपणार म्हणले, मला मी लपू शकत नाही म्हणले तिथं. आणि मग घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. सावता महाराजांनी आपल्या खुरप्यानं आपलं उदर फाडलं, लक्षात घ्या, आणि त्या उदरामध्ये भगवंताला लपवलं. उदरामध्ये पोटात भगवंताला लपवलं आणि अंगावर भोगणी घेतली. आणि मग ते आले शोधत, अहो म्हणले आमचे हे आलेले आहे तिथं, तिथं कुणी आलं होतं का ते विचारतात सावता महाराजांना. सावता महाराज म्हणले नाही नाही, इथं कोण आलेलं नाही असं म्हणतायत. तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज म्हणले नामदेव महाराजांना, अहो म्हणले विचारताय कशाला म्हणले, कारण उदरामध्ये भगवंत जाताना भगवंताचा जो पितांबर आहे त्या पितांबराचा पदर बाहेर राहिलेला होता आणि तो मुंगडीच्या खालनं दिसत होता. अहो म्हणजे भगवंत इथंच आहेत म्हणले ते. आणि त्यावेळेस नामदेव महाराज काय म्हणाले ऐका. नामदेव महाराजांनी काय केलं, आपल्या हातामध्ये तो पितांबर गुंडाळला आणि हळूहळू भगवंताला बाहेर काढलं. आणि त्यावेळेस असं सांगितलं की म्हणले नामदेव महाराज असं म्हणताय की पृथ्वी सगळ्यात व्यापक आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे, पाणीपेक्षा अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे, आकाशापेक्षा माया व्यापक आहे आणि मायेपेक्षा ब्रह्म व्यापक आहे. मग एवढं जर ब्रह्म व्यापक असेल तर या सावतोबांनी हे सगळं ब्रह्म आपल्या पोटात साठवलं, तो किती महान आहे म्हणजे. लक्षात येत. आणि सगळ्यात मला असं म्हणायचंय म्हणले नामदेव महाराज, हे सगळं मग ज्या आईच्या कुशीत सावतोबा जन्मले
ती आई किती व्यापक आहे याचा विचार आपण केला पाहिजे. लक्षात येत आहे का? आईचं महात्म्य मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे कर्तबगारी कुणाची आहे? कर्तबगारी मुलांची आहे, पण स्वाभिमान मात्र आई बापांचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ह्या घटना आपण बघत असताना आई बापांचं आपल्यावर असणारं प्रेम, स्नेह असू द्यात, जिव्हाळा असू द्यात, माया असू द्यात, वात्सल्य असू द्यात, हे सगळं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला आई वडिलांच्या प्रेमाची आता जाणीव व्हायला सुरुवात होते. आत्ताच्या काळात ही जाणीव आत्ताच्या मुलांना, मी खरं तर आपल्याला वेळ कमी असतो, आत्ताच्या काळातलं सगळं सांगत बसायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. पण आत्ताच्या काळात मुलांच्यावर संस्कार करण्यापेक्षा स्वतःच असंस्कारित असलेली मुलांची जी आई वडील आहेत आत्ताच्या काळातले, तेच मुळात संस्कारी नाहीत. लक्षात येत आहे? आणि त्यामुळे ही मुलं बिघडायला लागलेली आहेत. ह्या मुलांना आता वाचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये हे आपल्याला पाळायचं. लक्षात येत आहे? अखंड चिंतन विठोबाची, चिंतन हे अखंड असलं पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे आमच्या या सगळ्या मुलांच्याकडे आम्ही बघितलं रुग्णावर परिवारातल्या, अखंड चिंतन. अखंड चिंतन म्हणजे भगवंत काय आहे हे जाणण्याची त्यांच्यामध्ये जी ताकद निर्माण झाली आहे ती केवळ आणि केवळ आई वडिलांच्या संस्कारांमुळे. लक्षात येतं? अखंड चिंतन, ते सातत्य आपल्या चिंतनामध्ये असलं पाहिजे. सातत्य आपलं असतं का? कुणीतरी सांगितलं भगवंताचं नामस्मरण करा, काही कथा श्रवण करा, काही चांगलं ऐकायला शिका, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, पण ते तेवढ्यापुरतं आपलं असतं. कीर्तनांना तरी किती आपण जातो? आपण बघतो सगळीकडं, आता सगळीकडे कीर्तनांचं पेव फुटलंय. ते अशा अर्थानं की पुण्यतिथी उत्सव असले की कीर्तनच असतात सगळीकडं. आणि मग लोक जाताना कीर्तनाला शेवटी 5-10 मिनिटं जातात, फुलं टाकायची आता. लक्षात आहे? श्रवण करत नाही, श्रवण नाही. हे श्रवण आपण केलं पाहिजे. लक्षात येत आहे? सातत्य काय असावं अध्यात्मामध्ये? मी तुम्हाला उदाहरण सांगेन. सातत्य किती असावं? तुम्ही गोंदवल्याला जर गेलात तर गोंदवल्याची पहाटेची 4:45ची घंटा गेल्या 100 वर्षापासून अजून कधी वेळ चुकली नाही. 4:45ला घंटा होतेच. हे सातत्य, हे उपासनेतलं आहे. आपल्याकडे आहे का? आपण आपल्या स्वार्थासाठी भगवंत म्हणतो, स्वार्थासाठी भगवंत, स्वार्थासाठी. पण खरा भगवंत जर मिळवायचा असेल तर ती उपासनेमधलं सातत्य आपल्या असलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी असं म्हटलंय की आपल्या हाती काम, मुखी नाम तर हृदयी राम. आपल्या हाताने प्रपंचातलं काम करत राहायचंय आणि प्रपंचातलं काम करता करता मग आपल्याला आपल्या हृदयात राम कधी येईल हे सांगताय. मुखामध्ये नामस्मरण अखंड प्रपंच करताना आपण कुठल्याही, आपण नोकरी करत असू, व्यवसाय करत असतो, वेगवेगळ्या मार्गात कुठेही असलो तरी भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. लक्षात येत आहे? मरणाच्या बाबतीत मी म्हणलं ना मगाशी, मरण अटळ आहे, कधी मृत्यू येईल सांगता येत नाही. लक्षात येत आहे? म्हणजे कधी मृत्यू येईल, कोणी बसलेला इथं माणूस, मी इथं बसलोय, पुढच्या क्षणाला मी असेल की नाही सांगता येत नाही. कोणालाच शाश्वती नाही ना. माणूस कितीही मोठा असू द्यात, कितीही श्रीमंत असू द्यात, मरणाची अशाश्वतता आहे. लक्षात येत आहे? आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण जर जीवनामध्ये आलं तर जीवनामध्ये तो आनंद आपल्याला मिळायला सुरुवात होते आणि मरण काय आहे ते आपल्याला कळतं. लक्षात येत आहे? मग आता आपल्या जीवनामध्ये हे सगळं करत असताना, म्हणजे जसं म्हटलं तुकाराम महाराजांनी की मला त्यांची सेवा करायची आहे, त्या आई वडिलांची. लक्षात येत आहे की ज्यांनी ही मुलं जन्माला घातली आहेत, या पद्धतीची पिढी त्यांनी निर्माण केली आहे, त्यांची सेवा माझ्या हातनं घडायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आज आपण सगळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलेला असताना आई वडिलांचा, म्हणजे खरं तर पुष्कळ वेळा आपण असं बघतो. आता याच्यात नियम काय आहे बघा, नियम काय बघा. जो पुत्र शीलवान निघतो, ऐका काळजीपूर्वक, त्यावेळेस ते आईचं पुण्य असतं. जो पुत्र विद्वान निघतो त्यावेळेस ते बापाचं पुण्य असतं. लक्षात येत आहे? जो पुत्र उदार निघतो
ते पुण्य त्या वंशाचं असतं. लक्षात येत आहे. आणि जो पुत्र भाग्यवान निघतो त्याचं ते स्वतःचं पुण्य असतं. लक्षात येत आहे. ह्याच्या उलट कितीतरी घटना आपल्याला बघायला मिळतात. बाहेर आपण गेलो पडल्यानंतर एखादा, म्हणजे मी उदाहरण तुम्हाला देईन हिरण्यकशिपूचं. हिरण्यकशिपू हा राक्षस होता आणि देवांच्या विरोधात असणार. आणि त्याची पत्नी कयाधू, या कयाधू गरोदर आहे. आणि त्या कयाधूला पकडायला इंद्र येतो पळवून न्यायला. त्यावेळेस नारद असं म्हणतात, अरे तिला सोड म्हणले, ती पतिव्रत आहे, तिला हात लावू नकोस तू म्हणते. आणि नारद तिला आपल्या आश्रमात घेऊन जातात. नारदाच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण आहे, नारायण नारायण नारायण, अखंडपणे भगवंताचं नामचिंतन. आणि तिनं ते दररोज ऐकते. त्याचा परिणाम त्याच्या उदरात असलेल्या त्या भक्त प्रल्हादाच्या त्याच्या म्हणजे खरं त्याच्यावर तो संस्कार होतोय. आणि हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला. ऐका आता काळजीपूर्वक, जर भक्त प्रल्हाद राक्षसाच्या पोटी जन्माला तर त्याचं पुण्य त्याच्या आईचं आहे, हे लक्षात घ्या. आईचं पुण्य आहे ते. आपण बघतो समाजामध्ये कितीतरी चांगल्या घरामध्ये वाईट मुलं जन्माला येतात, बघतो ना आपण. म्हणजे सगळं घर, कितीतरी श्रीमंताची मुलं मी बघितली. आपल्या वडिलांनंतर त्यांनी सगळ्या घराचं वाटोळं केलं, विध्वंस केला, काही राहिलं नाही. कितीतरी उदाहरणं आपण बघतो. मग हे सगळं झालं, ह्यात दोष कोणाचा आहे लक्षात येतं का? ह्यात दोष ते आईचं पाप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात येतं आपल्या. म्हणजे आईचं पुण्य मुलांना कशा पद्धतीनं नेतं वर, आणि आईचं पाप असेल तर कशा पद्धतीनं विध्वंस होतो. एखाद्या घरामध्ये मुलं चांगली निघतात, विद्वान निघतात. लक्षात येत आहे. आणि ती विद्वान झाली की त्याचं पुण्य जे आहे ते बापाचं पुण्य असतं. लक्षात येत आहे. आणि या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला शीलवान बनायचे, पुण्यवान बनायचे, भाग्यवान बनायचे, उदार बनायचे, तर यासाठी भगवंताचं नामचिंतन अखंडपणे आपल्या मुखात असलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये आपण काही मिळवू शकू. आणि म्हणून आजच्या या प्रसंगामध्ये सुद्धा खरं तर मी जास्त वेळ लावणार नाही, कारण आपल्याला कार्यक्रम पुढे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर कुठलं काय असेल तर आई वडिलांची पुण्याई ही जीवनाला कायमस्वरूपी पुरते. आणि ती पुण्याई आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आली पाहिजे. आणि ती पुण्याई म्हणजे आज खर तर आमच्या सरांचे सगळे जुने स्नेही, सगळी मित्रमंडळी, सगळे असणारे नातलग ही सगळी इथं आलेले आहेत केवळ त्यांच्या प्रेमापोटी. बरोबर आहे. म्हणजे एवढं मोठं काम उभं केलं आयुष्यभरामध्ये. आम्हाला अभिमान आहे की या वयामध्ये एवढं मोठं काम, म्हणजे सरांनी इतकं काम कुणीही केलेलं नाही शैक्षणिक क्षेत्रात. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी आपण वाजवूया. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना आई वडील अशिक्षित, वडील दोंडेकर रुपनवर, आई गोदावरी रुपनवर यांच्या पोटी जन्माला आलेले ते, आणि परिस्थिती अतिशय प्रतिकूल असणारी त्या परिस्थितीमध्ये झगडत ते स्वतः बघितलं आपण तर उच्च विद्या विभूषित, ज्यांनी पीएचडी डिग्री, ज्याला वाचस्पती आपण म्हणतोय, ती डिग्री त्यांनी मिळवली. आणि ही पीएचडीची जी डिग्री आहे, ही डिग्री पीएचडीची त्यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यावेळेसचे राज्यपाल आणि आपल्या राज्याचे कुलपती PC अलेक्झांडर यांच्या हस्ते मिळालेली आहे. हा केवढा तरी बहुमान आपल्या भागाचा आहे, हे आपण लक्षात घ्या. इतके वर्ष नोकरी केली वेगवेगळ्या माध्यमातनं. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये, म्हणजे पूर्वीचं पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी पुष्कळ
मोठं काम केलं. 2 कॉलेजेसमध्ये ते प्राचार्य म्हणून राहिले आणि त्यानंतर विद्यापीठामध्ये ते पीएचडीचं गाईड म्हणून त्यांनी काम केलं आणि ते गाईड त्यांनी 11 जणांना गाईड म्हणून त्यांनी काम केलं. 11 विद्यार्थ्यांसाठी. त्यातले 6 विद्यार्थी हे परदेशी विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगेन. आपल्याला हे माहित नसतं हे माणूस काय करू शकतो. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांनी एवढं जीवनामध्ये मिळवलं लक्षात येतं. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर याचं श्रेय जसं त्यांना आहे तसं ते श्रेय आमच्या सुमतीताईंना निश्चितपणे आहे, सुरेखाताईंना. कारण आहे का हे जनरेटर आहे का? काकीसाहेब इथं आहेत आणि एवढं पुढे जायचंय, एवढं मोठं काम करायचंय, घरातला आधार असल्याशिवाय ते करू शकत नाही. आणि त्यांनीही त्या पद्धतीचं सगळ्यांशी संबंध त्यांनी ठेवले आणि ते एक नातं निर्माण केलं. जिथं जिथं ते गेले सगळीकडे नातं निर्माण केलं, आपलेपणा निर्माण केला. म्हणून हे भाग्य आज त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि या पद्धतीने जीवन जगत असताना मुलं सुद्धा आपण बघितलं की डॉक्टर विनायक असतील म्हणजे BHMS झाले, त्यानंतर MD झाले आणि PhD केली म्हणजे 2 डॉक्टरेट त्यांना आहे. लक्षात येत आहे. आणि पुण्यामध्ये एक उत्तम प्रॅक्टिस त्यांची आज चाललेली आहे. त्याचबरोबर धाकटे चिरंजीव जे आहे ऍडव्होकेट विराज, त्यांनी सुद्धा BCom MCom करत मग नंतर त्यांनी सुद्धा MBA केलं आणि आता PhD ला ते अपियर आहे. म्हणजे एवढा उत्कर्ष त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपण बघतोय. दोन्ही मुली त्यांच्या विद्याताई असतील किंवा विजयाताई असतील, दोघी ह्या BA BEd आहेत, MA BEd आहेत आणि शिक्षिका आहेत, उत्तम शिक्षिका आहेत. म्हणजे तो वारसा आपल्या वडिलांच्याकडनं त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर सुना जर आपण बघितल्या तर सुना पण काही कमी नाही. मी सकाळपासून वातावरण बघतोय घरातलं, कारण माझं अवलोकन असतं थोडं. आणि एवढ्या चांगल्या सुना मिळणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि या सुना सुद्धा थोरली सून जी आहे त्या BSc बायोटेक झाल्यात आणि डायटिशियन म्हणून ते काम करतात पुण्यामध्ये. आणि धाकट्या सुनबाई सुद्धा त्या सुद्धा BSc आहेत. आणि हे सगळं चित्र आपण बघितलं तर अतिशय सुखी परिवार ज्याला आपण म्हणू, भगवंताचा आशीर्वाद असणारा परिवार, या दृष्टीनं मला या परिवाराकडे बघतो मी. म्हणजे या ठिकाणी मला आश्चर्य असं वाटतं जास्त की हे कार्यक्रम बऱ्याच वेळा दिखावपणाचे असतात. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की काहीतरी करायचंय, पैसा आहे, हे सगळं करायचंय, लोकांना दाखवायचंय. हा कुठलाही अहंभाव इथं नाही. आंतरिक तळमळ, आईवडिलांविषयी प्रेम आणि त्या प्रेमापोटी हा निर्माण झालेला हा समारंभ आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी अखंड नामस्मरण व्हावं ही घरातल्या लोकांची इच्छा. विशेषतः डॉक्टर विनायक ज्यावेळेस आमच्या चंद्रकांत दादांची 75वी झाली त्यावेळेस सगळ्यांनीच सांगितलं मला, आई विशेषतः आई म्हणून सांगितलं की आमच्या घरी पण हा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणजे अखंड नामस्मरणाचा हा तर घ्यायचाच आहे, पण अखंड नामस्मरण घरात झालं पाहिजे. म्हणजे पहाटे 5:55 इथं माळ उचललेली आहे. उद्या सकाळी 7ला माळ खाली ठेवली जाणार आहे. अखंड नामस्मरण, अखंड चिंतन विठोबाची. आणि या नामस्मरणाचा परिणाम, या नामस्मरणाच्या ज्या लहरी आहेत, स्पंदन आहेत, ही जीवनाचं कल्याण करून जाणार आहे. या घरामध्ये नामस्मरण होत आहे आणि हे कार्यक्रम घ्यायला कोणी धजावत नाही. त्याला आंतरिक तळमळ लागते, भगवंताविषयी असणारं अनुसंधान लागतं, त्यावेळेस ते होतं.
आणि ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतलं आणि या माध्यमातनं हा अतिशय उत्तम असा समारंभ, कर्तव्यपूर्तीचा समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी डॉक्टरांची म्हणजे त्यांना PhD मिळालेली आहे, सरांची जी आज या ठिकाणी ग्रंथ तुला होणार आहे आणि आईसाहेबांची धान्य तुला होणार आहे। तुला करणं लक्षात घ्या, तुला कुणाची केली जाते की तुला त्याची केली जाते की भगवंताचा आशीर्वाद ज्यांना आहे तो आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा, शारीरिक दोष त्यांचे सगळे जावेत आणि शिवाय कायिक, वाचिक आणि मानसिक या दृष्टीनं समाधान त्यांना लाभावं। याशिवाय धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांचा त्यांना त्याची प्राप्ती व्हावी या दृष्टीने ह्या तुला असतात आणि तेही एक मोठं काम या सगळ्या मुलांनी आज केलेलं आहे। आपल्या आई वडिलांच्या प्रती ही कृतज्ञतेची भावना म्हणून हे सगळं होतंय आणि आपण सगळेजण उपस्थित आहोत। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्या माध्यमातून हे सगळं होतंय आपल्याला हे बघायला मिळतंय, बरोबर आहे। म्हणजे याची देही याची डोळा आपण म्हणतोय, स्वर्गीच सुख आहे आणि हे आपल्याला अनुभवायला मिळतंय आणि आपण प्रत्येक जण आज भाग्यवान आहोत आणि हा भाग्याचा क्षण इथं आलेला आहे। आपण खर तर प्रवचनाच्या माध्यमातून बोलायला थोडस अवघड आहे, पण आपण सगळी मंडळी जी आहेत हे या भगवंताच्या आपण अनुसंधानात राहावं ही इच्छा घेऊन हा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी निश्चितपणे धन्यवाद देणार आहे आणि आपण इथे सगळेजण उपस्थित आहात। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना जो भगवंत उपस्थित आहे त्याच भगवंताच्या चरणी आजची ही प्रवचन सेवा समर्पित करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय सर आहेत, आदरणीय काकी आहेत, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून यापुढेही उत्तम कार्य करत राहो आणि मुलं तर पुढे चाललेलीच आहेत, त्यांचंही कल्याण व्हावं, त्यांचाही उत्कर्ष व्हावा, मुलींचा उत्कर्ष व्हावा, सगळ्या कुटुंब चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळातही नांदत राहावं हीच खरं तर आपण भगवंताची चरणी आज प्रार्थना करूयात। आणि या कार्यक्रमाला म्हणजे आज इकडं आज या भागात नवीन जी मंडळी आले तिकडे येताना थोडा रस्ता सोडून आल्यानंतर थोडा त्रास झाला असेल, म्हणजे गाड्यांचं थोडस असं वाटलं असेल रस्ता खराब आहे वगैरे, पण आपण सगळ्यांनी मनाशी असं ठरवलं की आम्हाला कार्यक्रमाला जायचंय, आम्हाला प्रेमाचं निमंत्रण आहे, आम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे। आपण सगळेजण इथं आलात आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, प्रवचन सेवेचा खरं तर लाभ म्हणणार नाही, हे माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यापोटी आपण इथं आलात त्याबद्दल आपणा सर्वांनाच आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना जो भगवंत उपस्थित आहे त्याच भगवंताच्या चरणी आजची प्रवचन सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय।